तर महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे, पण अजूनही राजकीय पक्षांमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। पुण्यामध्ये तर एका उमेदवाराने एबी फॉर्मच गिळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार एकाच प्रभागात पक्षाकडून चुकून 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले। त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यामध्ये जोरदार वाद झाला। या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकल्याचा प्रकार घडलाय। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये उद्धव कांबळेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। नागपूरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नागपूरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसलाय। या बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहनकरांच्या घरी पाहायला मिळालाय। पती विनायक डेहनकरांनी बंडखोरी केल्यामुळे अर्चना डेहनकरांनी पतीचं घर सोडून त्या माहेरी भावाच्या घरी निघून गेल्यात। प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यामुळे विनायक डेहनकरांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर 2009 ते 2012 दरम्यान भाजपमुळे महापौर पद मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणं अर्चना डेहनकरांना मान्य नाही। त्यामुळे त्यांनी भावाच्या घरी राहून भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय। राजकीय वैराचं परिवारामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये ते पण पत्नीमध्ये विद्रोह होण्याचं हे बहुधार रेअर उदाहरण आहे। नेमकं काय झालं, तुम्हाला काय अशी गरज पडली की माहेरी यावं लागलं? खरं तर 9 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। या निवडणुका होऊ घातल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याला असं वाटलं की आता मला चान्स आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग 17 मधनं माझे पती जरी असले तरी भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्षापासून जे काम करतात असे विनायक डेहनकर यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली। पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे, त्यांना आपली बाजू ठेवण्याचा पण अधिकार आहे। परंतु एका विशिष्ट वेळेनंतर पक्षाने जर ठरवलं असेल की या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की आपण जर त्या पक्षामध्ये काम करत असू तर त्या निर्णयाच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे। आणि म्हणून त्याच अधिकारात मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेऊ नका आणि फॉर्म भरू नका। परंतु ते कुठेतरी दुखावल्या गेले आहेत। ते का दुखावले आहेत त्याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावे। परंतु मी माझी बाजू त्यांच्या पुढे ठेवली, पण ते म्हणाले की नाही मला अपक्ष उभं राहायचं आहे। त्यांनी फॉर्म भरला। माझ्या समजवण्यानंतरही ते जर ठाम असेल तर मी सुद्धा ठाम आहे की भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मला राहायचं आहे। कारण सुमित्राताई सुकळीकरांपासनं तर आता म्हणजे विनोद तावडे असतील किंवा बावनकुळे साहेब असेल, अनेक नेत्यांना आम्ही पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे मी स्वतः 97 मध्ये ज्यावेळेला नगरसेवक होते तर त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला महापौर होते। आणि म्हणून पक्षासोबतच्या घडामोडी त्यांचा एकंदरीत सगळ्यात चढउतार मी पाहिलेला आहे। आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं। आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा राह आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका। पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे, मला पक्षाच्या बाजूनीच त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे। पण मॅडम हा सारा कौटुंबिकही प्रश्न आहे। तुम्हाला मुलगी आहे, परिवार आहे, मग हा परिवाराच्या मधात राजकारण आणणं आणि पतीला सोडून थेट माहेरी येणं हे तुम्हाला कौटुंबिक दृष्ट्या योग्य वाटतंय का? नाही, कौटुंबिक दृष्ट्या अगदीच म्हणजे परिवार म्हणून कुटुंब म्हणून जे आहे ते त्यांच्यासोबत नेहमी आम्ही पती पत्नी म्हणून निर्णय घेतो, त्यात काही वावगं नाही आहे। म्हणजे त्यांची साथ राजकारणात मला होती म्हणून मी इथवर आलेली आहे। अगदी म्हणजे माझा लहान मुलगा म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा मला, त्यांना सांभाळून आम्ही दोघांनी पण इथपर्यंत प्रवास केलेला आहे। परंतु तो म्हणजे ते कुटुंबाचे विचारधारा जे काही आहे ते आम्ही सोबत सगळे निर्णय घेतो। पण ज्यावेळेला राजकीय विषय येतो त्यावेळेला राजकारणाच्या दृष्टीने मला असं वाटतं की ती विचारधारा कुठेतरी त्याला तडा गेलेला आहे आणि जास्त त्याच्यात वाद होऊ नये किंवा त्यांनाही कुठेतरी विचार करण्याची थोडीशी संधी मिळावी याच्याकरता मी बाजूला होऊन हा निर्णय घेतलेला आहे।
नक्कीच जर यांचे पती जर उमेदवारी अर्ज मागे घेणार नसेल तर त्या माहेरीच राहतील आणि माहेरी राहून जे आहे ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील. मात्र जर नेत्यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि यातून जर तोडगा निघाला तर दोघेही परत जातील. मात्र ही अट कायम असेल की विनायकराव ढेहनकर म्हणजे अर्चना ढेहनकर यांचे पती यांना बंडखोरी करू नये आणि पक्षाला साथ द्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.